नमस्कार मित्रांनो, मी शीतल द रीडरमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया पुस्तकाच्या भाग 18 ला। असामान्य आयुष्य जगण्याचा खात्रीशीर मार्ग। शिक्षण हे सर्वात चांगला मित्र आहे। शिक्षित व्यक्तीला सगळीकडे सन्मान भेटतो। शिक्षण नेहमी सौंदर्य आणि तरुणपण याचा पराभव करते, चाणक्य नीती। अशा शिक्षणाचा काय फायदा जो आपल्यामध्ये चुकीच्या गोष्टींना बरोबर करण्याची निडरता आणि जिद्द निर्माण करणार नाही। किरण बेदी। नेहमी शिकत राहणे कधीच सोडू नका, कारण आयुष्य कधीच शिकवणं बंद करत नाही। अनामिक। आपली खरी स्पर्धा फक्त आपल्याशीच आहे। जर तुम्ही आज स्वतःला कालपेक्षा चांगलं सिद्ध करू शकलात तर तो तुमचा मोठा विजय आहे। अनामिक। या जगात स्वतःला महत्त्व मिळावे असे प्रत्येकाला वाटते। आपल्या प्रत्येक शब्दाला किंमत असावी असे वाटते। आजपर्यंतच्या इतिहासात जितके पण यशस्वी महान लोक होऊन गेले, त्यांचे विचार, त्यांचे शब्द आजही अमूल्य मौल्यवान मानले जातात। आज जरी ते महान लोक या जगात नसले तरी त्यांच्या विचाराने ते नेहमी अजरामर आहेत। या यशस्वी लोकांना जे महानपण भेटले, यश भेटले, सर्व जगाने त्यांची वाहवा केली, त्यांचे आयुष्य अजरामर झाले आणि ज्या गोष्टींमुळे त्यांना हे सर्व यश, प्रसिद्धी, श्रीमंती मिळाली, ते गुण आत्मसात करून आपणही त्या वाटेने जाऊ शकतो। ही सर्व माणसे एक दिवस सामान्य म्हणून गणली होती। जगभरातील सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते की असामान्य आयुष्य जगण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे सतत नवीन गोष्टी शिकत राहणे, सतत ज्ञान मिळवित राहणे। या प्रभावी सवयीने तुम्ही लवकरच असामान्य बनाल। एडिथ किरमायर, 107 वर्षाच्या जगातील वयोवृद्ध फेसबुक युजर। 22 जानेवारी 1908 मध्ये जन्मलेल्या 107 वर्ष वयाच्या एडिथ किरमायर या जगातील सर्वात जुन्या फेसबुक युजर होत्या। त्यांनी वयाच्या 105व्या वर्षी फेसबुक अकाउंट ओपन केले। त्यांनी त्यांच्या वयाच्या 95व्या वर्षी आयपॅडचे प्रत्येक फंक्शन शिकून घेतले। त्या अमेरिकेतील प्रसिद्ध शिकागो युनिव्हर्सिटीमधील सर्वात वयोवृद्ध ग्रॅज्युएट आहेत। 2015 सालच्या सर्वेक्षणानुसार त्यांच्या फेसबुक पेजला रोज 1,27,000 पेक्षाही लाईक्स भेटत आणि तितके लोक त्यांच्या फेसबुक पेजला भेट देत असत। ही एखाद्या सेलिब्रिटी सारखी प्रसिद्धी आहे। त्या ज्या चॅरिटीसाठी काम करत त्यासाठी त्यांना पूर्ण जगभरातून पाठिंबा आणि कौतुक मिळत असे आणि यामध्ये तरुण वर्गाची संख्या सर्वाधिक होती। वयाच्या 107व्या वर्षी त्यांना एखाद्या सुपर मॉडेल किंवा त्याहूनही जास्त प्रसिद्धी मिळत होती। ती फक्त त्यांच्या वयाच्या 105व्या वर्षीही शिकत राहण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे, उत्साहामुळे। त्यांनी वयाच्या 107व्या वर्षी 24 ऑक्टोबर 2015 मध्ये शेवटचा श्वास घेतला आणि शेवटच्या क्षणापर्यंतच्या शिकण्याच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे अनेकांची प्रेरणा बनून राहिलेल्या या जगातील सर्वात जास्त वयाच्या फेसबुक युजरला सर्व जगाने नमन केले। ही गोष्ट आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकून जाते। तुम्हाला शिकण्यासाठी कोणत्याही वयाचे, परिस्थितीचे बंधन नसते। जिथे हात, जे तुमच्या जवळ आहे त्यातून सुरुवात करा। तुम्ही एक पाऊल उचला, कदाचित तुमच्या एका पावलाच्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा मिळेल आणि तुमच्या पावला पाठीमागे हजारो लोक चालू लागतील। सतत नवनवीन गोष्टी शिकत राहा। तुमची प्रबळ इच्छाशक्ती, तुमचा प्रामाणिक हेतू आणि तुमच्यामधील दुर्दम्य उत्साह साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेईल। आयुष्य असे जगा की सर्व जगाने तुमच्या जगण्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे। ज्ञान ही शक्ती आहे असे प्राचीन काळापासून वारंवार सांगितले गेले आहे। तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी असलेली माहिती तुम्हाला इतरांपेक्षा सरस ठरवते, इतरांना तुमच्याकडे आकर्षित करते। ज्ञान लोहचुंबकाप्रमाणे आहे, जे आपल्यापेक्षाही जड लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करते। तसेच तुमच्या जवळच्या ज्ञानामुळे तुम्ही नेहमीच इतरांपेक्षा जास्त सरस, जास्त हुशार ठरता। एकदा का ठराविक उंचीवर तुम्ही पोचला की तिथे फार गर्दी नसते, कारण यश, पैसा, प्रसिद्धी प्रत्येकाला हवी असते, पण
खूप कमी लोकांची त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असते. काही अंतर चालल्यावर कितीतरी लोक आपले प्रयत्न सोडून देतात आणि आपल्या सुरक्षित जागी राहणे पसंत करतात. काहीच अंतर आपला कम्फर्ट झोन सोडायला कधी तयारच होत नाहीत. या जगात खूप लोक स्वतःमधील क्षमता न समजताच, स्वतःला न ओळखताच या जगाचा निरोप घेतात. आयुष्यात खूप काहीतरी मोठं करण्याची क्षमता त्यांच्याजवळ असते, पण याचे ज्ञान त्यांना नसते. आपल्याला ते जमणार नाही, हाय हे सुरक्षित नोकरी बरी, हाय ते सर्व व्यवस्थित आहे असे म्हणून ते स्वतःला सुरक्षित ठिकाणी ठेवू पाहतात. स्वतःला आजमावत नाहीत, कोणतेही नवे धाडस करत नाहीत. खूप काहीतरी मोठं करून जाण्याची क्षमता असूनही ते एक छोटं आयुष्य जगतात आणि या जगाचा निरोप घेतात. एका सूक्ष्म अणूमध्ये जर संपूर्ण विश्व उद्ध्वस्त करण्याची ताकद असते, तर आपल्यासारखा 2 हात, 2 पाय, एक निरोगी संपन्न शरीर असलेली व्यक्ती काय काय करू शकते याची कल्पना केलेलीच बरी. आजच्या जगात कोणत्याही मनुष्याने स्वतःला न ओळखता, स्वतःमधील क्षमतांचा उपयोग आणि विकास न करता एक सामान्य म्हणून जन्माला येणे आणि सामान्य बनूनच या जगातून निरोप घेणे ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. एखादी लेटेस्ट टेक्नॉलॉजी पहा, तिच्यात सतत बदल होत असतात. आपण आपल्या जवळील लेटेस्ट टेक्नॉलॉजी सतत अपग्रेड करत असतो. मोबाईलमध्ये फेसबुक, व्हॉट्सअपही आपण सतत अपग्रेड करतो, कारण प्रत्येकाला नाविन्याचा शोध असतो. नवं, वेगळं, इतरांपेक्षा जास्त चांगलं कौशल्य प्रत्येकालाच आकर्षित करते. तसेच नवनवीन कौशल्याने तुमचे इतरांपेक्षा वेगळेपण सिद्ध होते, तुमचे महत्त्व वाढते. म्हणून स्वतःला अपग्रेड ठेवा. मी माझं स्वतःचं या जगातील सर्वात बेस्ट व्हर्जन असेल हे स्वतःला सांगा. स्वतःचं वेगळेपण ओळखा आणि स्वतःला सिद्ध करा. असेच काहीसं सांगणारी ही कर्मयोगी म्हणजे काय हे सांगणाऱ्या डॉक्टर श्रीकांत जिचकार, जगातील सर्वात हुशार विद्यार्थी. श्रीकांत जिचकार यांचा जगातील 10 ब्रिलियंट स्टुडंटमध्ये पहिल्या क्रमांकाचे बुद्धिमान म्हणून नाव लौकिक आहे. असा जो एकच माणूस डॉक्टर होता, तो वकीलही होता, तो IPS अधिकारी तसेच IAS अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकेच नाही तर तो कीर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय. श्रीकांत जिचकारांचा 2000 साली अपघाती मृत्यू झाला. शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू म्हणून संबोधता येईल असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकार होय. अवघ्या 49 वर्षाचं जीवन, 42 विद्यापीठं, 20 पदव्या आणि 28 सुवर्ण पदकं असा ज्ञानाचा खजिना या महान व्यक्तीने जिंकला. IAS असो वा IPS, LLM असो वा MBBS, देशातील बहुतेक सर्वच पदव्या मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे. जिचकारांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्ये MBBS, MD, LLB, LLM, DBM, MBA आणि जर्नलिझम यांचा समावेश आहे. जिचकारांनी 10 विषयात MA केला आहे. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे. जिचकारांनी संस्कृतमध्ये ज्ञानाची D.Litt पदवी मिळवली. जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत. श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीच्या पंक्तीत गणती होते. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरशः मोहून टाकले. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष वाया जाऊ न देता बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरले. जिचकार यांनी 1978 साली UPSCची परीक्षा दिली. यामध्ये अपेक्षित यश मिळवून ते IPS झाले. पुढे 2च वर्षात म्हणजे 1980 साली त्यांनी IASची पदवी देखील मिळवली. जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये 52,000 पुस्तकांचा संग्रह आहे. विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी IASचा राजीनामा दिला. या बुद्धिवंताने वयाच्या 25व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली.
1980 साली महाराष्ट्र विधानसभेमध्ये जिचकार वयाच्या 25व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वात तरुण आमदार होते. जिचकारांनी 12 वर्ष विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे 14 खात्यांचा कारभार होता. यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. 1992 साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकार 1998 सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध साहित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठीही काम केले. जिचकार यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याशा गावात झाला. जगातील सर्वात हुशार 10 ब्रिलियंट स्टुडंटमध्ये पहिल्या 1 क्रमांकाचे बुद्धिमान म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. त्यांनी जगभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन केले. डॉक्टर जिचकार यांनी जगातले पहिले कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर येथे सुरू करून जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांची गोष्ट म्हणजे कणाकणातून प्रेरणा. या गोष्टीमधून आपण खूप काही शिकू शकतो. या जगात जर कोणी तुम्हाला थांबवू शकत असेल तर ते फक्त तुम्हीच आहात. एकटा माणूस जर त्याने मनावर घेतलं तर तो काय मिळवू शकत नाही अशी गोष्टच या जगामध्ये नाही. एका छोट्याशा गावातील मुलगा ते जगातील सर्वात हुशार विद्यार्थी हा असामान्य प्रवास फक्त ज्ञानामुळे शक्य झाला. आयुष्य कमी असले तरी चालेल, पण असे जगा की मागच्या 100 पिढ्यात असे कार्य कोणी केलं नसेल आणि पुढच्या 100 पिढ्यात कोणी करू शकणार नाही. ध्येय आणि स्वप्नांना वयाचे बंधन नसते. जगात अशक्य असे काहीच नसते. फक्त तुमच्यात ते मिळवण्याची धमक हवी असते. किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात याला महत्त्व आहे. आयुष्य असे जगा की तुमच्या मरणानंतरही लोक तुमच्या विचारांनी तुम्हाला जिवंत ठेवतील. तुम्ही सतत नवनवीन गोष्टी शिकत राहिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडतेच आणि तुम्ही अधिक प्रभावी आत्मविश्वासू व्यक्ती बनता. अमिताभ बच्चन उत्साही आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले आहे, ते रोज 1 तास तरी नवीन काही ना काही शिकण्यासाठी घालवतात. म्हणून वयाच्या 75व्या वर्षी ते तरुण वर्गालाही लाजवतील एवढे उत्साही आणि प्रभावशाली वाटतात. एका सर्वेक्षणानुसार त्यांच्या ट्विटर पेजला रोज भेट देणाऱ्या चाहत्यांची संख्या 1.5 कोटीहून अधिक आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकेच की काळाबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे. नवनवीन गोष्टी जिज्ञासूपणे शिकून घेणं, एखाद्या गोष्टीतील कौशल्य आत्मसात करणं या सर्वांमुळे तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते आणि पर्यायाने तुमचेही महत्त्व वाढते. कौटिल्य असामान्य जिज्ञासू वृत्ती. कौटिल्य या आसाममधील असामान्य जनरल नॉलेज असलेल्या मुलाला जगातील कोणत्याही देशाची लोकसंख्या, क्षेत्रफळ, राजधानी, राज्य, त्यांच्या सीमा विचारल्या असता तो अतिशय तत्परतेने आणि इतक्या अचूकपणे सांगतो की तो तुम्हाला आपोआपच असामान्य वाटायला लागेल. पण तो तर अगदी सामान्य मुलांप्रमाणेच आहे. फरक इतकाच की इतर मुलांच्या तुलनेत त्याची जिज्ञासू वृत्ती प्रचंड आहे. प्रत्येक गोष्टीविषयी त्याला कुतूहल आहे, ती जाणून घेण्याची प्रचंड इच्छा आहे. तो प्रत्येक गोष्टीविषयी जिज्ञासू आहे, नवनवीन गोष्टी जाणून घेतो, माहिती मिळवतो आणि ती लक्षात ठेवतो. त्याने त्याच्या जिज्ञासू वृत्ती आणि स्मरणशक्तीच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येकात काही ना काही चांगले विशेष गुण, कौशल्य असतात. गरज आहे ती फक्त त्या विशेष गुणाला ओळखण्याची, त्याला दिशा देण्याची. ती ओळखून त्याला मार्गदर्शन आणि दिशा मिळाली तर खूप मोठे यश तुमची वाट बघत असते. या जगातील कितीतरी लोक स्वतःची क्षमता न ओळखताच, स्वतःला सिद्ध न करताच या जगाचा निरोप घेतात. पण खरी गोष्ट तर ही आहे की खूप मोठे सुप्त कौशल्य त्यांच्याजवळ असते. ते न विकसित करताच ते या जगातून निघून जातात. म्हणूनच वेळ गेलेली नाही. तुम्हाला जे हवं ते पूर्ण करण्याची संपूर्ण क्षमता तुमच्यामध्ये आहे. गरज आहे ती स्वतःमध्ये शोध घेण्याची, स्वतःच्या सर्वात चांगल्या कौशल्याची, स्वतःच्या आवडीची. एकदा का ती तुम्हाला समजली की मग स्वतःला आजमावून बघा, किती मोठा चमत्कार होईल. आयुष्य बदलून जाईल आणि एक धाडसी निर्णयाचा विजय होईल. आपल्याला नेहमी वाटते की दुसऱ्यांनी मला ओळखावे, दुसऱ्यांनी माझे कौतुक करावे. पण मला असे वाटते
की या जगात सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे, ती खरी हुशारी. कारण तुम्ही जितके स्वतःला व्यवस्थित ओळखता तेवढे दुसरे कोणीही ओळखू शकत नाही. जगात जी महान यशस्वी लोक जन्मली त्यांनी पहिल्यांदा स्वतःला ओळखले आणि त्यांचा प्रचंड विश्वास होता स्वतःवर की ते हे काम करू शकतात. ते काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही वयाचे बंधन त्यांना थांबवू शकत नाही. त्यांनी ते सिद्धही करून दाखवले. तुम्हीही हा मार्ग अनुसरून लवकरच इतरांपेक्षा एक सरस, जास्त प्रभावी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती बनू शकता आणि एक असामान्य आयुष्य जगू शकता. हा भाग कसा वाटला ते कमेंटमधून नक्की कळवा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही ह्या भागाला मनापासून ऐकले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.